नमस्कार. आपण पाहत आहात हातगाव एक्सप्रेस. मी प्राध्यापक गजानन गिरी. सविस्तर वृत्त. हातगाव उपजिल्हा रुग्णालयाला राज्य शासनाचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार 2026 जाहीर झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक संदीप दरबस्तरवार यांच्याकडून प्राप्त झाली आहे. राज्यस्तरीय परीक्षणात रुग्णालयाला 21 पैकी 20 गुण मिळाले आहेत. गेल्या एका वर्षात रुग्णसेवा, स्वच्छता, उपचार सुविधा आणि व्यवस्थापनामध्ये झालेल्या सकारात्मक सुधारणा लक्षात घेऊन हा सन्मान देण्यात आला असल्याचे कळत आहे. आज अनेक उपचार, प्रसूती सेवा आणि सिजेरियन शस्त्रक्रिया हातगावमध्ये होत आहेत. मिळालेल्या यशामध्ये हातगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा ठरल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील आमदार प्रतिनिधी राजेश तावडे यांनी सांगितले की आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन व आरोग्य यंत्रणेमध्ये योग्य समन्वय साधला गेला. त्यामुळेच रुग्णालयाला सेवेला राज्यस्तरीय मान्यता मिळाली. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. मिळालेल्या पुरस्काराबद्दल वैद्यकीय अधीक्षकासह सर्व कर्मचारी, नर्स तसेच राजेश तावडे यांचे देखील अभिनंदन आमदार बाबूराव कदम यांनी केल्याचे कळत आहे. वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हातगाव, जिल्हा नांदेड येथे मी कार्यरत असून मी गेल्या 2 वर्षापासून जवळपास इथे कार्यरत आहे. तर 2 वर्षाची सर्व मेहनत म्हणजे सर्वांना म्हणजे वैद्यकीय अधीक्षक काम जबाबदारी स्वीकारताना माझ्या ज्या सोबत राहणारे माझे सहकारी वैद्यकीय अधिकारी झाले, सर्व सिस्टर झाले, म्हणजे त्याच्यामध्ये अधिसेविका, अधिपरिचारिका, परिसेविका, माझे पूर्ण बाकीचे कर्मचारी वर्ग